मुंबईमध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करतील। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी या मेळाव्यांचं आयोजन करायला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला बोरिवलीमध्ये पहिला मेळावा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये विभागवार हे मेळावे घेतले जातील अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि आज मुंबईमधील रंगशारदा या सभागृहामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे। मुंबईमध्ये केवळ 30% लोकच मराठी बोलतात, इतकंच नाही तर बीएमसी निवडणुकीनंतर ठाकरे संपतील, ठाकरेंचं राजकारणही संपेल, कारण की भाषा आधारित आहे। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। राज्याचे वारंवार अशा प्रकारची दुबेंकडनं ही वक्तव्य केली जात आहेत। शेकापचा तो मेळावा झाला त्या व्यासपीठावर राज ठाकरे म्हणाले होते की अशा प्रकारचे वाद म्हणजे विशेषतः जेव्हा गुजराती साहित्य संमेलन भरवलं जात आहे तर त्यावर आम्ही व्यक्त होणार नाही, कारण अशा पद्धतीच्या वादांना अशा पद्धतीच्या राजकारणाला दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, तर काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत। मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं। महाराष्ट्रात अशी विधानं केली जातात त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मनसे किंवा शिवसेना ठाकरे गट कुठेतरी टार्गेट होतोय किंवा त्यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय। मला असं वाटतं काय आम्हाला टार्गेट करणार आणि कशाबद्दल करणार? आम्हाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांचं टार्गेट ते बिहारच्या निवडणुकात हे लक्षात ठेवा। त्यामध्ये सुवर्ण मध्ये काढावा असं मुळात